आणि आता बातमी आहे सांगोल्यातून। माणदेशाची जीवन रेखा अशी ओळख असलेल्या माण नदीला तब्बल 15 वर्षांनंतर पूर आलाय। पुराचं पाणी सांगोला तालुक्यातील नदीकाठच्या शेत शिवारात शिरलंय। आपण पाहू शकतो अतिशय रौद्र रूप या नदीने धारण केलंय। इथल्या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। दुष्काळी मानदेशाची ओळख असलेल्या मान नदीला पूर आलेला आहे। आपण आता सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथील मान नदीवरती आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी मान नदी ही दुथडी भरून वाहते आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून सांगोल्यामध्ये अतिवृष्टी होते, काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे आता मान नदीला पूर आलेला आहे। आणि अशातच आता राजेवाडी येथील धरणातून देखील 8000 क्युसेकचा विसर्ग मान नदीत सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सांगोला तालुक्यामध्ये मान नदी आता दुथडी भरून वाहते आहे। यामुळे काही भागामध्ये शेतीमध्ये पाणी शिरलेले आहे। आपण बघतो की वाडेगाव येथील काही शेतकऱ्यांच्या मकीच्या पिकामध्ये हे पाणी शिरलेले आहे आणि नुकसान देखील झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि शेतकरी आता चिंताग्रस्त होत आहेत। या भागामध्ये आणखी पाऊस झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, सांगोला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।